कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये एक नवीन युती जी आहे ती समोर आलेली पाहायला मिळते। शिंदेची शिवसेना आणि मनसे एकत्र झालेली आहे, त्यामुळे कुठेतरी भाजपला हा धक्का म्हणायचा का काय नाही? भाजपला अजिबात धक्का म्हणायचं काहीच कारण नाहीये। कारण आपण बघाल की शिवसेनेला त्यांचा पक्ष वाढवणं सोबत बरोबर घेण्याचं अधिकार आहे आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही राजकीय निवडणुकीपुरते एकमेकांच्या विरोधात असतो, परंतु निवडणुकीनंतर शहराच्या विकासासाठी जर कोण समर्थन देत असेल, पाठबळ देत असेल तर त्याचं स्वागत असेल। कारण प्रत्येक पक्षाचा उद्देश हा विकासाचा त्या शहराचा अजेंडा असतो आणि त्याच्यामुळे जर विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत भाग बघत असेल, समर्थन देत असेल तर त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आहे। खरं म्हणजे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचं निर्विवाद बहुमत आहे, त्याच्यामुळे काही सत्ता स्थापनेची अडचण नव्हती। परंतु जर त्यांना आणखी पक्ष वाढवायचा आहे, सोबत आणखी घटक पक्ष घ्यायचा असेल तर आमचा आक्षेप असायचं काही कारण नाहीये। आणि या संदर्भात श्रीकांत शिंदेनेही सांगितलंय, सरकार आम्ही महायुती म्हणूनच त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू। त्याच पद्धतीनं महायुतीचे वरिष्ठ नेते आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांशी संवाद साधून महायुतीची सत्ता त्या ठिकाणी बसेल। पण ज्या पद्धतीनं रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांनी मागच्या वेळी कल्याण डोंबिवलीमध्ये काही पक्ष जे प्रवेश केले होते आणि त्यावरनं वाद जो आहे तो झाला होता आणि त्याआधी आता अशा पद्धतीनं तुमचाच मित्रपक्ष जो आहे तुम्हाला न विचारता वेगळ्यांना सोबत घेतोय, त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत आता तिथे राहणार आहात का किंवा काय नाही, काय स्थिती आहे? खरं म्हणजे निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या पक्षातली लोक घ्यायचे नाहीत अशा प्रकारचं ठरलेलं होतं, ही वस्तुस्थिती आहे। तथापि प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, आपल्यासोबत घेण्याचा अधिकार आहे, परंतु महायुती म्हणून आमची त्या ठिकाणी अभेद्य असेल। सत्ता जी काही कल्याण डोंबिवलीत स्थापन होईल ती महायुती म्हणूनच असेल। असं बोललं जाते की कुठेतरी भाजपला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं हा संपूर्ण खेळ केलेली आहे असं नाही, मला वाटत नाही। भाजप हा एवढा विशाल पक्ष आहे की त्या ठिकाणी भाजपच्या संदर्भात त्या ठिकाणी कोणी काय बोलू शकत नाही। भाजप हा लोकांच्या जीवावरचा पक्ष आहे, त्याच्यामुळे नेत्यांच्या खेळी किंवा नेत्यांचे डावपेच हे भारतीय जनता पार्टीसाठी त्या ठिकाणी दुय्यम ठरतात। आणि शेवटी आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत आणि जर त्यांनी खेळी केल्या तर काय त्या ठिकाणी महाराष्ट्राला नीट माहीत आहे। शरद पवारांना पण ज्यांनी राजकीय दृष्ट्या चित केलं तर त्यांच्यासमोर कोण काय खेळी करणार? दरेकर साहेब, उद्धव ठाकरे गटाचे देखील 2 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत कल्याण डोंबिवलीमधले, असं सांगितलं तर ते देखील आता महायुतीसोबत तिकडे जोडले जातील, सहभागी होतील। जसा राजा तशी प्रजा, उद्धवजी जसे नॉट रिचेबल असतात लोकांसाठी, आपल्या कार्यकर्त्या नेत्यांसाठी, आता नगरसेवकांची पाळी आली। आणि एक लक्षात ठेवा की आता लोकांचा उभाटावर त्या ठिकाणी भरवसा राहिलेला नाही, विकासाच्या संदर्भात त्यांच्याकडून काही होईल असं दिसत नाही। आणि अशा वेळेला जो तो विकासाच्या बाजूनं त्या ठिकाणी मतदारांसमोर गेलेला असतो आणि मग अशा प्रकारच्या गोष्टी त्यातनंच घडत असतात। भाऊ, निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात तुम्ही सगळे लढले होतात, मनसे सुद्धा वेगळी लढली होती, आता सत्तेसाठी मग फक्त एकत्र घेणं कितपत योग्य आहे असा एक प्रश्न विरोधक आता विचारत आहेत। नाही, महायुती म्हणून एकत्रितरित्या आम्ही बरोबर घेतलेलं नाही आहे। शिवसेनेने त्या ठिकाणी सोबत घेतलेलं असावं, शेवटी त्यांचे घटक पक्ष वाढवणं त्यांचा अधिकार आहे। परंतु महायुती म्हणून सत्ता स्थापन करत असताना जो काही निर्णय आहे तो आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांशी संवाद साधून करतील, तोच अंतिम निर्णय असेल। मुंबईचा प्रश्न होता, मुंबईमधील देखील आता ठाकरे गट आहे तो आपल्या नगरसेवकांची नोंदणी करण्यासाठी कोकण भवनला गेला होता, मात्र एक नगरसेविका आहे सरिता मस्के या त्या ठिकाणी पोहोचलेल्या नाहीये, त्यांच्याविरोधात अपत्याची कारवाई सुरू करण्यात आली ठाकरेंनी। माहिती अशी आहे की त्या शिवसेनेच्या गळ्याला लागलेल्या आहेत, शिंदे गटामध्ये प्रवेश करतात। नाही, मला वाटतं प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी गट स्थापन करावा लागतो, ती एक प्रक्रिया आहे। त्याच्यामुळे मनसेने गट स्थापन नेता निवडलाय,
काँग्रेसनं गटस्थापन केलं आहे, गटनेता निवडला आहे. आता शिवसेना भाजपलाही त्या प्रक्रियेतनं जावं लागतं आणि त्याच्यामुळं ती प्रक्रिया पुरी करण्यासाठी ते गटस्थापन अधिकृतरित्या त्या ठिकाणी विभागीय आयुक्तांकडे जाऊन करतायत. दरेकर साहेब, आता मस्केंच्या बाबतीत त्या कुठे आहेत काय आहेत मला कल्पना नाही आहे. आपल्याला माहिती घेऊनच त्यावर भाष्य करणं योग्य ठरेल. राहुल शेवाळे ज्यावेळेस माध्यमांशी बोलत होते दिल्लीमध्ये, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 90 पैकी 30 जागा या आम्हाला मुस्लिम बहुल पट्ट्यामध्ये देण्यात आल्या होत्या. त्यावेळेस आम्ही जाहीर केलं होतं की या जागा आम्ही जिंकू शकत नाही. जर त्या नाराजी व्यक्त केली होती. मला वाटतं राहुल शेवाळेंसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारे माध्यमांच्या मार्फत महायुतीमध्ये विसंवाद आहे किंवा ओणीदोणी काढणं अजिबात योग्य नाही. आम्ही जबाबदार नेत्यानं जबाबदारीनं वागलं पाहिजे. ज्या काही आपल्या शंका कुशंका किंवा आक्षेप असतील ते 4 भिंतीच्यात महायुती म्हणून चर्चा करून सोडवले पाहिजेत. आता त्याने उणीदाणी काढायचं ठरवलं, आम्ही त्या ठिकाणी काढू. ज्या आम्ही 10-15 जागा मागत होतो त्या शिंदेसाहेबांनी केवळ त्यांचे नगरसेवक त्यांच्याकडे आले म्हणून मागितल्या, त्या ठिकाणी पराभव झाला. भारतीय जनता पार्टीच्या त्या जागा असत्या तर आम्ही जिंकल्या असत्या. अनेक ठिकाणी त्यांच्याही लोकांनी बंडखोरी केली. आमच्याकडे कांदिवलीला मागाठाणेमध्ये 26 नंबरमध्ये केळकर नावाचा शाखा प्रमुख अधिकृत बंडखोरी केली त्यांनी, ज्याला तिथल्या आमदाराचं समर्थन होतं. त्याच्यामुळे खुलेआम त्या ठिकाणी ते लोक प्रचार करत होते. मग आम्ही पण उणीदोणी काढत बसायची का? मला वाटतं लोकांना हे आवडणार नाही. लोकांनी महायुती म्हणून मतदान केलंय आणि लोकांना काय वाटेल, मतदारांना काय वाटेल याचं भान ठेवून आम्ही जबाबदारीनं आमच्यासारख्या नेत्यांनी वागलं पाहिजे. दरेकर साहेब, आपण याचा पाहिलं तर सगळ्यामुळे कुठेतरी फटका महायुतीला पडला म्हणायचं आणि त्यामुळे हा स्ट्राईक रेट कमी झाला असं म्हणायचं. नाही, महायुती म्हणून आम्ही तर सत्ता स्थापन करणे एवढा जनाधार मुंबईकरांनी दिला आहे. 114ची आवश्यकता असते, इकडे 118 आहेत. आता ठीक आहे, आम्हाला एक अर्धा सीट कमी अपेक्षित मिळाल्या, शिंदेसाहेबांना 10-15 अपेक्षित कमी मिळाल्या. आमच्या अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्या हे खरं आहे. आम्हाला 125च्या वर जाऊ अशी अपेक्षा होती, 150-150च्या आसपास. परंतु शेवटी जनतेचा कौल आहे. आज शिंदेसाहेबांच्या 12-13 सीट 1000च्या आत फरकाने पडल्यात. आमच्या जवळपास 15 सीट 1000च्या मताने फरकाने पडल्यात. एक तर 5 मतांनी गेले, कुठले 20-25 गेले. मग ह्या आमच्या जर 25-30 सीट पकडल्या तर मला वाटतं आम्ही 30-40च्या 130-40च्या वर जातोयच ना. त्याच्यामुळे मला वाटतं लोकांनी योग्य जनाधार दिलेला आहे. लोक नीट मतदान करतात आणि मुंबईकरांनी विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला मतदान केलं आहे. आम्ही समाधानी आहोत. मुंबईकरांचे आम्ही ऋणी आहोत. दरेकर साहेब, आपण पाहिलं असेल तर ज्या प्रकारे राहुल शेवाळे नी खंत व्यक्त केली, त्याच प्रकारे आता समाधान सरवणकर असतील किंवा इतर नेते असतील ते देखील आता सांगतात की भाजपने आमचं काम केलं नाही आणि भाजपची एक टोळी सक्रिय होती आमचा पराभव करण्यामध्ये. मला वाटतं आता प्रत्येक पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं आदेश देण्याची आवश्यकता आहे. जर महायुती आपल्याला लॉंग टर्म चांगल्या वातावरणात त्या ठिकाणी पुढं न्यायची असेल तर बेजबाबदार वक्तव्य खालच्या स्तरावरच्या खालच्या पातळीवरच्या नेत्यांनी करता कामा नये, वरिष्ठ नेत्यांनी करता कामा नये आणि ते महायुतीच्या दृष्टीनं त्या ठिकाणी हिताचं ठरणार नाही. म्हणून मला वाटतं सगळ्यांनी जबाबदारीनं त्या ठिकाणी वागावं. काही आपले राग लोभ आक्षेप असतील 4 भिंतीत महायुती म्हणून बसून सोडवावेत. मुंब्र्यामध्ये एक MIMची नगरसेविका म्हणते की मुंब्र्याचा रंग आहे तो हिरवा केला जाईल पुढच्या 5 वर्षात. कसं बघता या सगळ्या वक्तव्याकडे? मुंब्र्याचाच काय कुठल्याही विभागाचा हिरवा रंग करायला 10 पिढ्या त्या ठिकाणी उतराव्या लागतील. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथं भगवा रंगच चालेल, भगव्याचंच राज्य त्या ठिकाणी चालेल. अशा फुटकळ काही ठिकाणे आहेत तिथे यश मिळालं म्हणजे अर्ध्या हळकुंडानं पिवळं होण्याची काही आवश्यकता नाही. भगवाच महाराष्ट्रात देशात चालेल हे नक्की. पण यावेळेस MIM मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये देखील वाढलेलं पाहायला मिळतं. कुठेतरी 8 नगरसेवक MIMचे निवडून आलेले आहेत मुंबईमध्ये. आणि कालच 2 दिवसापूर्वीच भाजपच्या एका कुर्ल्यामधील कार्यकर्त्यांवरती देखील काही फेरीवाल्यांनी देखील हल्ला केलेला आहे. अक्षरशः डोकं देखील फोडण्यात आलेलं आहे. नाही, मला वाटतं MIMला यश मिळालं हे खरं आहे. कारण पहिलं मुस्लिम समाजाचे काही लोक काँग्रेसकडे जायचे, काही त्या ठिकाणी समाजवादी पक्षाकडे जायचे, काही त्या ठिकाणी अलीकडे उभाटाच्या मागे सुद्धा ती लोक गेलेले आहेत. त्यांच्या मिरवणुकीत हिरवे झेंडे नाचलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी आता हे मुस्लिम मतदार कन्सॉलिडेट होऊन
MIMकडे गेला हे खरं आहे. मला वाटतं हिंदुत्ववादी विचाराच्या भगव्या विचाराच्या लोकांनी हे विषय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. ते जर एकवटत असतील तर आपण पण ताकदीनं येणाऱ्या भविष्यातल्या वाटचालीमध्ये एकवटायला हवं आहे. हा एक चांगला संदेश या निमित्तानं घेण्याची आवश्यकता आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.